विहारात आपण आलेलो आहोत। आपण बघू शकता समोर तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आपल्याला दिसून राहिली आहे। सर्वप्रथम आपण वंदन करून घेऊयात। त्याचबरोबर मी पुन्हा एकदा सर्वांना जाणीव करून देऊ इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासून रक्ताचं पाणी होईपर्यंत जो संघर्ष आपल्या समाजासाठी केलेला आहे त्याची जाणीव आपल्याला असलीच पाहिजे असं मला वाटतं। सतयुगामध्ये माणसाला माणसाप्रमाणे वागविलं जात नव्हतं। तेव्हा वर्ण भेदभाव, उच्च नीच, जाती व्यवस्था होती आणि आता नशिबाची गोष्ट आहे की सर्व गोष्टी आपल्या याच्यात आता राहिलेल्या नाही आहेत। आपण आज स्वाभिमानाचं जीवन जगत आहोत। माणसाला माणुसकीप्रमाणे वागविले जाते। खरं म्हटलं तर सांगायचं म्हणजे हेच की आपण खातोय तो घास आणि घेतोय तो श्वास फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यामुळेच हे पॉसिबल झालेलं आहे असं मला वाटते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी खूप काही केलेलं आहे। 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचं दहन झालं आहे। ज्या मनुस्मृतीमध्ये वर्ण भेदभाव, उच्च नीच सारख्या लेखांमधून मनुष्यावर अत्याचार, भेदभाव होत होता आणि मनुस्मृतीचा विषय तर वेगळाच राहिला, कारण की त्या टॉपिकवर मी जर तुम्हाला सांगायला बसले तर खूप वेळ जाईल। त्याची चर्चा आपण पुढच्या भागामध्ये करूया। आणि दुसरा पॉईंट म्हणजे त्यांनी आपल्याला 20 मार्च 1927 रोजी महाडचा सत्याग्रह करून दिलाय। 14 तळ्याचा सत्याग्रह झाला होता। म्हणजे ज्या तळ्यातलं पाणी गाई ढोरं बकऱ्या पिऊ शकत होते तिथले अछूत समाजाचे लोक तिथले पाणी पिऊ शकत नव्हते। त्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, लोकांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे। आपल्याला पुन्हा एकदा जाणीव असलीच पाहिजे असं मला वाटतं। त्याचबरोबर काळाराम मंदिराचं सत्याग्रह सुद्धा 2 मार्च 1930 रोजी झालेलं होतं व हे आंदोलन जवळपास 1935 पर्यंत चाललेलं होतं। तसंच 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींमध्ये पुणे करार झालेला होता आणि गांधीजींचं म्हणणं होतं की दलित